स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघा, आज आहे बुधवार आणि आजची तारीख आहे 8 तारीख आहे 8 जुलै 2026 आणि बाहेर आहे ना खूप पाऊस पडत आहे। पाऊस तर चालूच आहे मुंबईला, म्हणून आपण आहे ना आज आपल्याला नाश्ता बनवत आहे भुर्जी। तर आपण आपल्या पद्धतीने भुर्जी बनवणार आहे, तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर चला आपण पहिले घेऊया कांदा कापायला। कट कर, पहिले कांदा कापून घेऊया। आणि मी कांदा जरा धुवून घेणार आहे, कारण थोडा आता बरं मस्त आपला कांदा आपला सोलून झालेला आहे। आपण जरा पाण्यात टाकू। आपल्याला असे आपल्या तिन्ही कांदे कापून घ्यायचे आहे। कांदे झाले तिन्ही पण सोलून, पहिले आपण आता बारीक करून घ्या मस्त। पूर्ण तिन्ही कांदे आपले बारके आता चिरून झालेले आहेत, पण आपण भुर्जी बनवणार ना म्हणून मी एकदम बारीक करून घेतले। तर आपले आता कांदे झाले आपले आहे। आणि बाहेर पाऊस खूप चालू आहे, म्हणून बोललो आपण चला आज भुर्जीची आपण रेसिपी टाकूया। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल आपण भुर्जी कशी बनवली ती। तर आपले आता कांदे कापून झालेले आहे। त्याकडे आपण घेतले 4 मिरच्या। बघा, आपण 4 मिरच्या घेतलेल्या आहे। आणि मग आपल्याला एक हा टमाटर घ्यायचा आहे, तो पण आपल्याला कापायचा आहे। पहिले आपण घेऊया मिरच्या कापून बारीक मस्तपैकी। की बारीक मिरच्या आपल्या कापत आहे। आणि 4च मिरच्या घेतल्या, कारण आम्हाला तिखट जास्त लागतं खायला। तुम्ही तिखट खात नसेल तर तुम्ही कमी मिरच्या टाका। तर आता बघा पाऊस चालू आहे ना, तर प्रत्येकजण काही ना काही गरम गरम मस्त घरी बनवत असतात। भजी बोला, वडे बोला, काही ना काय बनवत असतातच। तर आम्ही बनवत आहे भुर्जी, कारण आज आहे बुधवार। बघा, तर आपल्या मिरच्या पण कापून झाल्या, आपण या मिरच्या पण मिक्स करून घेऊया। तर आपण ही 4 ते 5 अंड्याची आपण भुर्जी बनवणार आहे। तर चला आपण जाऊया डायरेक्ट किचनमध्ये। तर चला आपण आपल्या रेसिपी चालू करूया। तर आपण पहिले गॅस पेटवत आहे आणि आपण घेतलेला आहे भुर्जीसाठी आपला टोप। तर बघा, मी घेतलेली आहे हळद, घेतलेली आहे, नंतर आपला हा मीठ आहे, आणि आपण घेतलेला लाल मसाला। तर आपण लाल मसाला पण घेतलेला आहे हा। आणि आपण घेतलेले 4 अंडी। बघा, आपण घेतलेली आहे 4 अंडी आपण घेतलेले आहे। बघा, तर आपण 4 भुर्जी बनवणार आहे। त्याने आपण कापून घेतलेला कांदा 3 कांदे आणि 4 हिरव्या मिरच्या, आणि आपण हा एक टमाटर आहे ना घेतलेला आहे, तो आपण नंतर कापणार आहे। हे जेव्हा आपण तेलात टाकणार ना तेव्हा आपण हा टमाटर आपण कापून घेणार आहे। तर आता आपण तेल टाकूया। तर मी आपल्या 2 पळी हा तेल घेतलेला आहे। आणि पाऊस अजून चालूच आहे, ते पाणी उडताना म्हणून मी खिडकी आपली बंद ठेवली आहे, पाणी उडतं म्हणून। तसं आपलं तेल झालं थोडं गरम, तर आपल्याला हे आपण जे कांदा आणि मिरची कापलेली ना ती आपल्याला त्या आपल्या छोट्या वाडग्यात टाकायचं आपल्याला। तर आपलं आता तेल झालंय गरम, आपण टाकी याच्यामध्ये। बघा, आवाज आला मस्त की, बघा किती छान आवाज आला टाकलेला की कांदा आणि हे। जरा बारीक करेल टमाटर
तर पहिला आपण मस्त की पलटून घ्या कांदा तेलामध्ये. हे चांगलं त्याला मॅश होईल ना, त्याच्यामध्ये कांदा चांगला हे होईल तेलामध्ये फ्राय होईल मस्त की चांगला फ्राय होईल. थोडं आपण जरा लाल करायला ठेवूया. त्यानंतर आपण घेऊया आपला टमाटर आहे ना एक, आपला हा टमाटर आपला एक होता ना तो आपण घेऊया कापून. आता बघा आपला टमाटर होता ना तो आपण टमाटर घ्या कापून. टमाटर तसं आपला बारीकच कापून घ्यायचा एकदम, जसं आपण कांदा कापला तसाच. एकदम मस्त सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे झटपट आपला आजचा नाश्ता भुर्जी पाव. तर आज बुधवार आहे ना आणि पाऊस पण चालू आहे. आपण एकच टमाटर घेतला पण टमाटर मोठा आहे ना, एक टमाटर भरपूर होणार. बघा आपला आता टमाटर पण झालाय कापून मस्तपैकी बारीक. मी एक टमाटर पुन्हा कापून घेतला बारीक. आता आपल्या त्याला आपण जे आपण कांदा आणि आपण मिरची आपण दिली ना तेलामध्ये आपण, तर आपल्याला टाकायचा आपला मसाला टाकायचा. आता आपल्याला मसाला तो जरा पहिला पलटी. आवाज पण सुंदर मस्त आहे की ना, त्याचा आवाज मस्त कर्कश आवाज येतो त्यालाच एकदम. बघा त्याचा आवाज मस्त एकदम कर्कश येतो एकदम मस्त देखील. तर चला आपण यामध्ये मसाले घेऊया टाकायला. पहिले आपण टाकायचे हळद. तर बघा मी एक चमचा घेतले हळद. त्यानंतर घेतला आपला मसाला, तो पण एक चमचा घेतला आपला मसाला. त्यानंतर आपलं येणार आहे मीठ. बघा मीठ आपण घेतलंय. पहिला आपण त्याला मस्तपैकी हे करूया, मिश्रण करूया त्यांच्यापैकी मस्तपैकी. चांगलं मिश्रण होऊन द्या जरा. तर आपलं झालं चांगलं, तर मिश्रण आपलं झालेलं. आता आपण मध्ये त्यात आपण टमाटर कापले ना बारीक, ते आपण टाकूया. आपण टमाटर त्याच्यामध्ये बारीक कापलेले. मी एकच टमाटर कापला बारीक ना, ते आता आपण मस्त आता आपण त्याला आपण मिक्स करूया. मस्त हे पण आपण जरा त्याच्यामध्ये मस्त धुवूया आपण. हे पण चांगलं मिक्स होईल. जरा 2 मिनिटं जरा आपण असंच ठेवूया आणि नंतर 2 मिनिट आपल्याला ती आपली अंडी आहे ना ती आपल्याला टाकायची आहे. ते पण आपण 2 मिनिट ठेवूया आपण जरा. बघा सर्व आपण आता त्यात मिक्स केलेलं आहे. कांदा टमाटर मिरची आणि आपले मसाले ते आपण जर मिक्स केलं मीठ सकट. तर 2 मिनिटं जर आपण त्याला चांगलं मस्त थोडंसं मस्त की आपण त्याला कड येऊन द्या चांगला जरा थोडासा हलका, म्हणजे जरा मिक्स मस्त होईल. आणि मग आपली जी आता आपण अंडी घेऊया फोडायला. अंडी पहिले फोडून घेऊया. आणि मी गॅस बारीकच ठेवला आहे. आणि मी 5 अंडी घेणार आहे. 5 अंडी 4 बोललेलो तर मी 5 घेतो आहे. तर माझी मुलगी पण आता शाळेतून सुटत आहे, त्यासाठी मी 5 अंडी घेतली.
4 झाली आणि आपला आता शेवटचा अंडा. तर आपण मस्त की 5 अंडी घेतली बघा फोडून. बघा 5 घरावर दिसत आहे ते आपण मस्त त्यात आता मिक्स करूया आपण त्याला. मस्त वाटेल, मस्त लागेल खायला छानपैकी. तर आपण यात 5 अंडी टाकलेली आहे. मस्त आपण त्याला मिक्स करून घेऊया आपण आणि थोडा बारीक करूया. तर नक्की सांगा तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली. भुर्जी आणि आपण पाव आपण आणलेले आहे. तर बघा आपण मस्त थोडं मिक्स केलं आता सर्व. तर बघा मस्त की झालं. आता आपण 2 मिनिट जरा ना जरा थोडं बारीक करून ना जरा आपण त्याला मस्त की शिजायला देऊया जरा. मस्तपैकी बघा मिक्स केलं सर्व मी. नक्की तुम्ही पण बनवून खावा. जरा 2 मिनिट आपण ठेवूया जरा असंच जसे की. आणि बघा कलर पण खूप छान आलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तर आपली आता झाली मस्त की भुर्जी तयार. हे बघा वाफ पण मस्त येते बघा वाफ. आपली झाली आता मस्त भुर्जी. फक्त आपल्याला आता खायची आपल्याला वाट बघायची आहे. तर आता भुर्जी तर आपली झाली रेडी. तर चला आता आपण घेऊया भुर्जी खायला. मस्त पहिले आपण गॅस बंद करूया. आपली बघा भुर्जी तयार झालेली मस्त की छान एकदम. बघा छान भुर्जी साध्या पद्धतीने आपण भुर्जी बनवली. तर आपण आता घेऊया खायला. तर आपली भुर्जी झालेली रेडी. तर आपण बघा आपल्या 3 प्लेटी आपण मस्त घेतल्या खायला. बघा भुर्जी, 2 पाव आणि चाय. बघा आपल्या 3 प्लेटी आहे. आता आपली बायको आहे ना ती पण मस्त खाणार आहे आणि मी पण आता खाणार आहे. तर तुम्ही पण या खायला. आणि ही प्लेट आहे ती माझ्या मुलासाठी आहे. तो पण बसणार आहे खायला. तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो. तर पहिलं या तुम्ही पण खायला. तर चला आपण सुरुवात करूया नाश्त्याला. आता आपला आजचा नाश्ता आहे भुर्जी पाव आणि चहा आणि बाहेर पडत आहे पाऊस. तर हे आपण घेऊया पहिला बाईट. एक नंबर झाले. तर मी स्वतःने बनवले आहे. तर आपली मिसेस काम करत होती. माझी मिसेस म्हणजे माझी बायको काम करत होती. कोणी बोला नाश्ता मी म्हणतो मी घरी आहे म्हणू बुधवार आहे म्हणू. आणि त्याबरोबर आपण घेतली बघा चहा. तर आपण मस्त की ना चायचा घोट पण घेऊया. आता तुम्ही बोलेल दादा आमलेट आणि सॉरी भुर्जी आणि पाव खाल्ल्यावर चाय पण मला खूप छान वाटतं असं खायला. तर तुम्ही पण नक्की एकदा ना बनवलं ना किंवा तुम्ही बाहेर कुठे गेलात ना भुर्जी पाव खायला तर मस्त चाय पण घ्या. खूप टेस्ट मस्त लागते. आणि बाहेर तर पाऊस पडत आहे. तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला. म्हणजे नाश्त्याचा भुर्जी पाव आणि त्याच्याबरोबर चाय. पावसाचा आम्ही आनंद घेत आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटा पण आपण नवीन एक ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय बाय आणि या नाश्ता करायला.